वर्ध्यात अमर काळे यांना शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे। मला विजयाचा विश्वास आहे, अभूतपूर्व असा विजय असेल असं देखील काळेंनी म्हटलंय। काळेंसमोर भाजपच्या रामदास तडस यांचं आव्हान आहे। शेतकरी, बेरोजगारी आणि स्थानिक मुद्द्यांना घेऊन अमर काळे मैदानात उतरणार आहेत। 2 एप्रिलला अमर काळे शक्ती प्रदर्शन करतील आणि उमेदवारी अर्ज दाखल करतील। अमर काळे यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी। राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे वर्धा लोकसभेची उमेदवारी काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना जाहीर झालेली आहे। खुद्द आपल्या सोबत बोलण्यासाठी अमर काळे आहे। काय सांगाल सर, पंजा सोडून आता तुतारीवर चिन्हावर तुम्ही लढणार आहे, काय पहिली भावना आहे? अतिशय महत्त्वाचं ही सर्व जडणघडण आहे माझ्या आयुष्यातली। आणि सर्वप्रथम शरदचंद्र पवार साहेब, जयंत पाटील साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते आणि सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून मी आभार मानतो, कारण की राष्ट्रवादी पक्ष माझ्याकरता नवीन आहे। 2 दिवसापूर्वीच प्रवेश झाला पक्षामध्ये आणि कालच मला उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे इतका मोठा विश्वास जो माझ्यावर सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दाखवला आहे त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो। भाजप जे आहे विकास सोबतच राम मंदिर असो काही भावनिक मुद्द्याला घेऊन साथ घालत आहे मतदारांना, तुमचे कोणते प्रचाराचे मुद्दे असणार आहे? आमचे प्रचाराचे मुद्दे फक्त की जे लोकांशी निगडीत प्रश्न आहेत। भारतीय जनता पक्षाचं सरकार जर केंद्रामध्ये स्पष्ट बहुमतामध्ये सत्तेवर आलं तर तुमच्या शेतमालाला तुमच्या उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव आम्ही देऊ, ही शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची घोषणा त्यांनी केली होती। त्यावेळेला पूर्ण प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी सर्व फोकस त्यांचं ते स्टेटमेंट केलं होतं आणि त्यामुळं मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी भरभरून मतदान त्यावेळेला मोदी सरकारला केलं होतं। परंतु आज सोयाबीनचं काय, कापसाचं काय आपण सर्व बाजार हे पाहतो आहे। त्यामुळं 4,500पर्यंत सोयाबीन आहे, 7,000पर्यंत कापूस दिसतो आहे। त्यामुळे हे जी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटते त्यामुळे शेतकरी अतिशय निराश आहे आणि निश्चितच या सर्व गोष्टीचा हिशोब हा या देशातला शेतकरी, या देशातली महिला, या देशातला युवक हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये करणार आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।